आता परदेशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना। मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय। माहित काय वाचण्यात आलं नाही। मग तुम्हाला कोण सांगितलं उपाशी मारायला? आणि तुम्ही उपवास करते म्हणजे धार्मिक आहे का? फक्त चोचले चोचले। तो चांगला गांजा प्याला तर बैल बसतोय, या चपातीचं काय करू? बावळ्याचा बाजार नाही तर तू चाली चपात्या घालायला। शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला सांगा, तांब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातेल्यात होती ती। काय उरण नाही तर पुरण। हे हलकट तसं नाही करते। पाजी तीच का आला दरिद्री। शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो, आणारे चहा वजन आहे। हे हलकट खिडकीजवळ जाते, कबाड वासू अशी मालिका बाधी। बरं पाहिलं गप्प बसावा ना। ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे। मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तो म्हणला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग। आणि आता ते इथून पुढे कंडिशनच ठेवली पाहिजे गावात, सरपंच सुद्धा ग्रॅज्युएट पाहिजे। सरकार काही नियम करू द्या पण गावच्या विकासासाठी तो ग्रॅज्युएट पाहिजे, हा विचार गावाने केला पाहिजे। यांना काय कळत आहे? तरुण पोरं पाहिजे ग्रामपंचायतीत 2। जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे। आणि हेअर सेटिंग म्हणजे असं असतं पोरीनो, पूर्ण केस मोकळे करायचे, धुवून बिवून घ्यायचे स्वच्छ, आणि मग त्याला इथे एक फुगा करायचा, ही बाजू खाली दाबून घ्यायची, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप। आणि एक भांग असा आहे, ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बट अशी वाट्यावर आली पाहिजे देव याने। आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी। कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माय? चला हवा येऊ द्या, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाते तोडू नका। भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मिळालंय म्हणू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे सोबतात हे देणार। आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका। अरे हे मित्र हे नालायक फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडत आहेत। पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही। तुला वाटतं मानलंय लोक माने त्या वांग खात नाही तुला कोणी। लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजर खात नाही लोक कोणाला, लोक फक्त फायद्यापुरते। काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं आहे तुमचं? काय घेणं आहे तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना पैदा केलं त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? महिलांचा काय प्रॉब्लेम झालाय माहिती का? हे सरकारनं त्यांना नको ते अधिकार दिले, त्यांचे मेंदू बिंदू काही चेक केले नाही, काही नाही, आणि ते नको तिथं नेऊन बसल्यामुळं सगळा बोंग्या झाला। आणि त्यांनी एकच दणका उठवला ह्या 2-4 वर्षापासून बायाने, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय। तुमच्यावर अन्याय काय आहे बा? पेपरवाल्यानं म्हणायचं महिलांवर अन्याय। लोड आहे तुम्हाला बसलेल्या माणसांना। काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले, काहींना रातचं दिसत नाही दिवसा दिसत आहे, काहींचा सीझन गेला बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं। टेन्शन मध्ये लोक आहे, टेन्शन। काहींना बायको मिळाली ती, आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे, भाऊ आणि चाल जाऊ दे, गेलं तर काही होत नाही, जात नाही, गेल्याशिवाय आल्याशिवाय यांना कोणी खात नाही। पावसाळा संपल्यावर गांडोळं निघत नाहीत। अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब, आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात गाढवात फरक नाही। आता काय? अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं। अरे ऑफिसात त्याला त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली,
आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. दिवस किती महिन्याचे आजारी तुम्ही? बोला पटकन किती? 30. तिचा अर्धा भाग किती? 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 50% आरक्षण. ते म्हणतात वर्षाला शुद्ध 6 आहे. अहो वर्षाला शुद्ध 12. महिने किती आहेत? 12. मग शुद्ध किती येतील? 12. मग वद्य किती येतील? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. ऐका 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, नीट ऐका. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खात्या का निवांत जेवा? बावळत नाही. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं 5 तीच का आला काय तुझ्या